नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी आपलं या चॅनलवर स्वागत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी बघणार आहोत. तो लहान आहे परंतु महत्त्वाचा आहे. मित्रांनो, अर्थविषयक काही महत्त्वाच्या समित्या आहेत ज्याच्यामध्ये अंदाज समिती एक असते, दुसरी लोकलेखा समिती असते आणि तिसरी सार्वजनिक त्या ठिकाणी उपक्रम समिती असते. या तीन समित्या मित्रांनो सातत्याने तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करत असाल, PSI STI SO आणि इतर कंबाईन ग्रुप सीची तयारी करत असाल, तसेच सरळ सेवेच्या विविध एक्झाम्स आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला या समित्यांवर सातत्याने या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था या सिलेबस अंतर्गत प्रश्न आलेले दिसतील. तर आपण एक एक कमिटी बघत चालू. त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जातं ते आधी लक्षात घ्या. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुम्हाला तीनही कमिट्या या तोंडपाठ झाल्या पाहिजे तुमच्या. त्यातलं काय लक्षात ठेवायचं ते फक्त या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. पहिली कमिटी आहे ती म्हणजे अंदाज समिती, एस्टिमेट कमिटी असं आपण तिला म्हणत असतो. आता हिचे सदस्य किती, तुम्हाला सदस्य लक्षात ठेवायचे आहे. पहिला मुद्दा. आता या ठिकाणी पहिली कमिटी जी आहे हिचे 30 सदस्य आहे. नंतरच्या कमिटीच्या सदस्यांमध्ये तो बदल आहे. कालावधी मात्र तीनही ठिकाणी सारखाच आहे, तो म्हणजे एक वर्ष. आणि तिसरा एक मुद्दा या ठिकाणी असतो की कोणताही मंत्री या ठिकाणी या समितीचा अध्यक्ष होऊ शकत नाही, सदस्य होऊ शकत नाही. अध्यक्ष तर त्या ठिकाणी लोकसभेचा जो सभापती असतो त्याच्या अंडरमध्ये त्या सदस्यांमधून नेमला जात असतो. या ठिकाणी तुम्हाला मंत्र्याला सदस्य करता येत नाही. जर एखादा सदस्य आहे ऑलरेडी त्या समितीमध्ये आणि त्याची जर मंत्रीपदी निवड झाली तरी सुद्धा त्याला त्या समितीतून त्या ठिकाणी बाहेर जावं लागतं. हा मुद्दा लक्षात घ्या. मंत्री सदस्य नसतो तीनही समित्यांच्या बाबतीत, लक्षात ठेवा. आणि तीनही समित्यांचा अध्यक्ष हा ही लोकसभा जी आहे तिच्या सभापतीकडून त्या ठिकाणी निवडला जातो, त्या 30 सदस्यांमधून. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सदस्य नीट लक्षात ठेवायचे आहे. अंदाज समितीचे 30 सदस्य, अंदाज समितीवर सातत्याने प्रश्न आहेत, हे लक्षात असू दे आधी. आणि हे पॉईंट सगळ्याच कमिट्यांसाठी सारखे आहे. 1 वर्षाचा कालावधी, मंत्री सदस्य होत नाही आणि या ठिकाणी अध्यक्ष जे असतात त्यांची निवड लोकसभेच्या सभापतीकडून केली जाते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो थोडासा कन्सेप्च्युअल, तो म्हणजे तुम्हाला या 3 समित्यांमधील कार्यपद्धती कळाली पाहिजे. तिघांमधला नेमका बेसिक फरक कळाला पाहिजे. आता अंदाज समिती काय करते, सगळ्यात मुख्य त्याचं जर उद्दिष्ट तुम्ही बघितलं तर शासन जे काही खर्च करत आहे त्या खर्चामध्ये काटकसर कशी होईल याच्या संदर्भात अंदाज समितीचं कार्य असतं. खर्चाचा आवाका किती आहे, मग ते खर्च आणखी कमी करण्यासाठी काही पर्यायी धोरणं आपण आखू शकतो का, त्या संदर्भातलं कार्य अंदाज समिती करत असते. त्याच्यानंतर आर्थिक व्यवहार जे आहे त्याच्यामध्ये सुसूत्रता यावी यासाठी अंदाज समिती कार्यशील राहते. त्याचबरोबर संस्थात्मक पुनर्रचना असतील, प्रशासकीय सुधारणा असेल, या संदर्भातला सल्ला देण्याचं काम सुद्धा अंदाज समिती या ठिकाणी करत असते. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे की शासकीय खर्च त्याचा एक काटेकोर वापर व्हावा या दृष्टिकोनातून आपल्याला अंदाज समितीचं कार्य या ठिकाणी लक्षात ठेवावं लागतं. आता पुढची कमिटी या ठिकाणी आहे ती म्हणजे लोकलेखा समिती, जिला PAC असंही म्हटलं जातं. PAC, पब्लिक अकाउंट कमिटी असं सुद्धा आपण तिला म्हणत असतो. आणि या ठिकाणी सदस्य संख्या थोडीशी लक्षात घ्या मित्रांनो. अंदाज समितीचे सदस्य 30 होते, लोकलेखा समितीचे सदस्य 22 आहे. लोकलेखा समिती पण या 22 मध्ये या ठिकाणी विभाजन आहे. अंदाज समितीमध्ये सगळे सदस्य हे लोकसभेतील होते, इथे 15 सदस्य हे लोकसभेतील आहे आणि 7 सदस्य हे राज्यसभेतील आहे. म्हणजे 15 आणि 7 22 सदस्य या समितीवर आहे. अध्यक्षपदाचं तेच तुम्हाला मी सांगितलं की लोकसभेच्या सभापतीकडून या ठिकाणी निवड केली जाते. कार्यकाल 1 वर्षाचा असतो. परंतु इथे विचारला गेलेला प्रश्न आहे, हा संकेत आहे, हे लक्षात घ्या. कारण की तुम्हाला संकेत आहे की राज्यघटनेमध्ये तरतूद आहे अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आहे MPSC कडून. त्यामुळे या ठिकाणी संकेत लक्षात ठेवा की लोकसभेचा जो सभापती आहे तो मुख्यतः विरोधी पक्षातील असेल. आणि या ठिकाणी विरोधी पक्षातील तो असेल असा हा संकेत कधीपासून आला किंवा ही परंपरा कधीपासून पडली तर 1966-67 पासून ही आपण करायला लागलेलो आहोत. मग या ठिकाणी कार्य नेमकं काय आहे लोकलेखा समितीचं. पहिला मुद्दा म्हणजे लोकलेखा समिती जो काही लेखापरीक्षण अहवाल आपण बघतो, कॅगकडून जो लेखापरीक्षण अहवाल आलेला असतो तो राष्ट्रपतींना संसदेसमोर सादर करावा लागतो.
आणि राष्ट्रपतींनी हा कॅगकडून आलेला जो लेखापरीक्षण अहवाल आहे हा संसदेत सादर केला की त्यानंतर तो संसदेकडून परीक्षणाकडे या PSCकडे जातो, लोकलेखा समितीकडे परीक्षणासाठी जातो की बाबा हा जो काही खर्च झालेला आहे, जे काही टीका टिप्पणी केली आहे कॅगने, त्यामध्ये तथ्य आहे का, जो खर्च आहे तो योग्य आहे का, हे सगळं म्हणजे त्या ठिकाणी जे काही लेखे आहे, अकाउंट्स आहेत, तसेच जे काही ऑडिट केलेलं आहे, CAGचा रिपोर्ट आहे, याचं व्यवस्थित विश्लेषण करणे हे लोकलेखा समितीचं काम आहे. याच्यामध्ये मग ते जे लेखा आहे, अकाउंट, जे काही पैसा खर्च झालेला आहे तो पैसा उपलब्ध होता का, त्याच्यानंतर शासनाने ज्या बाबीवर खर्च मंजूर केला होता त्याच बाबीवर खर्च केलेला आहे का, बरं जो खर्च केला आहे मग त्याला सगळ्याला परवानगी घेतलेली आहे का, अशा पद्धतीने विविध गोष्टींचा आढावा या ठिकाणी ही लोकलेखा समिती घेत असते. थोडक्यात चुकांवर बोट ठेवण्याचं काम ही समिती करते, ताशेरे ओढण्याचं काम सुद्धा करते जर काही चुकीच्या पद्धतीचा खर्च असेल तर. परंतु सगळ्यात महत्त्वाची याची म्हणजे कमतरता म्हणूया आपण, ती म्हणजे समजा 2020-21 आहे, या वर्षातलं जेव्हा लोकलेखा समितीकडे हा अहवाल येतो आहे तोपर्यंत 20-21मध्ये आणि अहवाल येतो आहे हा 21-22मध्ये, जेव्हा ही समिती त्याच्या संदर्भात सगळं काही करत असते तेव्हा तो टोटल खर्च होऊन गेलेला असतो, त्याला एक वर्ष उलटलेले असते. थोडक्यात म्हणजे फक्त ताशेरे ओढता आहेत, चुकांवर बोटं ठेवता आहेत, पण त्या खर्चात आता हे काही करू शकत नाही. तो एक थोडासा याच्यामधला वेगळा पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट लक्षात घ्या. परंतु त्याच्यातून पॉझिटिव्ह जे घडतं ते म्हणजे भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या चुका होणार नाही हे या ठिकाणी लक्षात येतं. कारण की ही समिती जे काही अहवाल त्या ठिकाणी देणार आहे त्या अहवालावरून जो काही येणारा त्या ठिकाणचं सरकार आहे किंवा सध्याचं जे सरकार त्या ठिकाणी कार्यरत आहे ते त्या अहवालामधून बऱ्याच गोष्टी शिकत असते की बाबा असे ताशेरे नंतर आपल्यावर ओढले जाऊ शकतात, त्यामुळे आपण जो खर्च करतो आहे तो बरोबर आहे का, त्याला मान्यता आहे का, ज्या बाबींसाठी तो खर्च मंजूर झालेला आहे आपण त्याच बाबींवर खर्च करतो आहोत का, हे सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घेणे प्रत्येकाला अनिवार्य होऊन जातं, हे लक्षात घ्यावं लागेल. पुढे आहे या समितीला काय म्हटलं जातं तर जे अंदाज समिती आपण बोललो त्या अंदाज समितीची जुळी बहीण म्हणून या समितीकडे त्या ठिकाणी बघितलं जात असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मित्रांनो की कॅग जे आहे त्याला मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक असं या ठिकाणी लोकलेखा समितीचं आपण कॅगला म्हणत असतो. लोकलेखा समिती जी आहे अत्यंत महत्त्वाची, हिची स्थापना जर आपण बघितली तर 1921ला मॉन्टफर्ड जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी म्हणजे मॉन्टफर्ड आयोग जो म्हणतो आपण, मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड आयोग, त्या आयोगाच्या शिफारशीनुसार आपल्याला माहिती आहे 1919चा तो आयोग आहे, त्या आयोगाच्या शिफारशीनुसार या समितीची स्थापना झाली होती. पुढे त्यामध्ये अनेक बदल होत गेले, परंतु सध्याच्या कालावधीतील अत्यंत महत्त्वाची समिती म्हणून लोकलेखा समिती. पुढे मित्रांनो सार्वजनिक उपक्रम समिती, कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्ज. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हिच्यात सुद्धा 22 सदस्य आहे, 15+7. अध्यक्ष हिचे लोकसभेच्या सभापतीकडून निवडले जातात. कालावधी हिचा 1 वर्ष इतका आहे. काय कार्य करते ही सार्वजनिक उपक्रम समिती तर कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्ज असं आपण तिला म्हणत असतो. सार्वजनिक जे काही उद्योग आहे त्याच्या संदर्भातली एक महत्त्वाची समिती आहे. हिचं कार्य काय आहे तर ही सार्वजनिक उद्योगाशी निगडीत आहे. यामध्ये सार्वजनिक उद्योगासंदर्भातले जे काही अहवाल असतात, लेखापरीक्षण अहवाल जे असतात, त्यानंतर कॅगचे जे काही सार्वजनिक उद्योगाबद्दलचे अहवाल आहे त्यांचं परीक्षण करण्याचं काम या ठिकाणी सार्वजनिक उपक्रम समिती करत असते. मग त्यामध्ये स्वायत्तता असेल, कार्यशीलता असेल, इतर तत्व असेल, व्यावसायिक काही बाबी असेल, याबद्दल सल्ला देण्याचं काम सुद्धा सार्वजनिक उपक्रम समिती करते. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या अहवालावर या ठिकाणी संसदेमध्ये कोणती चर्चा होत नसते. ही समिती 1964ला कृष्ण मेनन समिती जी आहे तिच्या शिफारशीवरून या ठिकाणी स्थापन केली आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे, सार्वजनिक उपक्रम समिती जे काही सार्वजनिक उपक्रम आहे, सरकारचे जे उद्योग आहेत त्यांचं थोडक्यात जे काही लेखापरीक्षण झालेलं आहे त्याचा पुनराढावा घेण्याचं काम ही समिती या ठिकाणी करत असते. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला या 3 कमिट्या ज्याच्यामध्ये आपण सार्वजनिक उपक्रम समिती सदस्य तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे, लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समितीचे 22 सदस्य आहे, त्याच्यामध्ये 15-7 तो रेशिओ इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर लोकलेखा समिती या तिन्हीपैकी एक सगळ्यात महत्त्वाची समिती म्हणून तिच्याकडे आपल्याला बघावं लागतं, तिच्यावर सातत्याने प्रश्नसुद्धा जास्त पडतात ते लक्षात घ्या. आणि एक अंदाज समिती
मित्रांनो, अशा पद्धतीने 3 महत्त्वाच्या कमिट्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे. नक्कीच तुम्हाला याची सदस्य संख्या, याच्या संदर्भातले महत्त्वाचे कार्य हे जर या ठिकाणी तुम्ही तोंडपाठ करून ठेवलेत, त्याचं रिव्हिजन्स केलं तर ते आपोआप तोंडपाठ होतं, त्यात कोणती शंका नाही. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये या कमिट्यांवरचे प्रश्न या ठिकाणी चुकणार नाही. तर चला, या ठिकाणी तुम्हाला नक्कीच ही व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला. काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये मला ते विचारत चला. काही सूचना असतील तर त्यासुद्धा सांगत चला. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.